नमस्कार मित्रांनो, आज आपण तूरच्या डाळीचा जो भुस्सा तयार करून निघालेला असतो त्याच्यापासून बैलजोडीसाठी पशुखाद्य तयार करणार आहोत। आपण हा भुस्सा एका बादलीत टाकलेला आहे। त्याच्यात थोडं पाणी घ्यावं। हा भुसा सहसा फेकू नये। तूरचा भुसा खेड्यामध्ये शेतकरी वर्ग जो तूरच्या डाळीपासून जो भुसा निघतो त्या बैलजोडीसाठी किंवा गाई म्हैशीसाठी शेळींसाठी याचा उपयोग करतात। अशा प्रकारे आपण याचे खाद्य तयार करू शकतात। ही मोठी बादली आहे, त्याच्यामध्ये आपण तूरच्या डाळचा तयार केलेला जो भुसा निघतो डाळ तयार करून, तशा प्रकारे हा भुसा टाकलेला आहे। याच्यामध्ये एक बादली पूर्ण पाणी हे झालेलं आहे, ते अर्धा एक तास भिजवू देऊ, मग आपल्या बैलजोडीला देऊ। पाहू शकतात आपण असा घरगुती पशुखाद्य तयार झालेलं आहे। सहसा कोणी हा भुसा फेकून देतात, पण याचा वापर करावा आपल्या बैलजोडीसाठी, कारण याच्यामध्ये बी ताकद असते बैलजोडीला। पाहू शकतात पाणी वगैरे टाकून द्यायचे याच्यामध्ये। ही मोठी बादली आहे आणि लहान बादली पाणी, आणि यामून घरून गोण आणलेली होती। थोडा थोडा प्रमाणात आम्ही पशु खाद्य तयार करतो। अशा प्रकारे आपण हा भुसाचा वापर करू शकतात, पाणी वगैरे टाकून आपल्या सोयीनुसार। हे झाले आपल्या आता बैलजोडीसाठी पशु आहार। चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण तूरच्या डाळीपासून जो भुसा निघतो त्याचा वापर आपण बैलजोडीसाठी, गाईसाठी, म्हैशीसाठी, शेळीसाठी करू शकतात।